खराब चेंडू होता यावेळेस मात्र योग्य वापर करता आला नाही. पंच आमच्याकडे काय इशारा केले पाहिजे. यस यस डाव्या लेगस्टमच्या बाहेर चेंडू होता. दोन्ही समांतर रेषेत. या बोनस धावा देणं टाळावं लागेल कामतगड टीमला. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर अशा धावा पोगाव टीमसाठी येणं गरजेचं आहे. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या आता मात्र दुहेरी प्रवेश करते ती 10. सुदर्शनवर एक मोठी जबाबदारी. काय बॉलिंग केली होती बॉलिंग करताना. आता मात्र बॅटिंगवर एक मोठी जबाबदारी आहे. धीमी सुरुवात पाहायला मिळते जनवान पोगाव टीमची. हा चांगला फटका आहे गोलंदाजाच्या डोक्यावरून डाऊन द ग्राउंड मिड ऑफ आणि मिड ऑन मधून चेंडूला पाठवलंय आणि अतिशय वेगात या 2 रन्स या बॉलवर पाहतोय आपण. चांगलं क्लास क्रिकेट पाहतोय. चांगल्या फटक्यावर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली तालमेल पाहिली विकेटमध्ये. दोन्ही बॅटरनं कॉल व्यवस्थित केलं. 2 धावासच कंप्लीट. धावसंख्या 12. 14-33 समीकरण. येणाऱ्या या 2 चेंडूमध्ये एक तरी मोठा फटका येणं गरजेचं आहे पोगाव टीमसाठी. आणि जॉली स्पोर्ट कामतगड टीमने जर एखादा विकेट या क्षणी या परिस्थितीने घेतला तर मात्र दबाव निश्चित पोगाव टीमवर असेल. मोहिल वेगवान मारा करताना पाहतोय आपण. चांगला चेंडू परत एकदा पाहतोय. निर्धाव कमालीचं षटक हाताळताना पाहतोय. काय बॉलिंग चांगल्या क्वालिटीची पाहतोय आपण. पहिला सामना पाहतोय की जवळपास 50च्या आतमध्ये रोखल्या गेलं आणि तो सामना एक खूपच चांगल्या तऱ्हेनं समोर घेऊन जाताना जॉली स्पोर्ट कामतगडचा निर्णय जो घेतला होता बॅटिंग करण्याचा आणि निर्धारित 4 षटकामध्ये धावसंख्या धावपलकावर लावली होती तब्बल 44-45 धाव चव्हाण आहे. त्यातून पाहतोय की आपण ते रोखताना दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. फक्त 12 एक गडी बाद. खूपच धीमी बॅटिंग पाहतोय जनवान पोगाव टीमची. आक्रमण कुठल्या तरी एका बॅटरला करावं लागेल. तुम्हाला बॅटिंग लाईन खूप मोठी आहे. कुठंच कमजोर कडी दिसत नाही आहे. पण सध्याचा परिस्थितीचा आढावा जर घेतला तर कामतगड टीमची बॉलिंग नंबर 1. यावेळेस पाहता लॉफ्टेड फटका. हे घडणारच होतं. चुकी करणारच होते कारण की निर्धाव चेंडू जास्त येत होते. त्यात पास झाला आणि विकेटचं पतन. उजेष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न होता मिडविकेटच्या वरतून. पण चांगलं सेल कंप्लीट केलं. तिथं मात्र क्षेत्ररक्षक उभा होता. रोमित होता. पूर्व अनुमान घेऊन चेंडूवर नजर होती. सुरक्षित हाताची जोडी त्यामध्ये स्वीकारले. चेंडूला ये बाबा माझ्या हातामध्ये जाऊन विसाव आणि त्याच प्रकारे घडलंय. दुसरा धक्का बसलाय. मला वाटतं की 2 षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 600 सरासरी पाहतोय आपण पहिल्या 2 षटकामध्ये. काय सुपर बॉलिंग आहे. क्वालिटी कशी असावी तर ही जॉली स्पोर्ट कामतगड टीमच्या सारख्या बॉलरची. येणारे 12 चेंडू आणि 33 धावा तब्बल. जी सरासरी जवळपास 12ची होती ती आता मात्र असं वाटते की खूपच जास्त बनलेली आहे. सुदर्शननी पहिल्या सामन्यात विश्वास नावाचा वादळ आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे आणि पहिल्या सामन्यात 5 षटका ठोकले होते. आता मात्र पहिला डाव तो संघ दुसरा होता. ती वेळ दुसरी होती आणि या सामन्यात काय किस्मत घेऊन आलाय इथं मात्र आपल्या टीमसाठी एक कठीण वाटणारा विजय टीमला मिळवून देईल काय. पूर्ण टीमचा संघटक आपण जर आला असेल तर निश्चितच संपर्क साधायचा आहे. टॉससाठी यायचंय. पूर्ण टीमचा संघटक किंवा कुठलाही कॅप्टन जर आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. ओम पाटीलला पाचारण केलंय. अजून एक युवा दर्जेदार गोलंदाज पाहतोय आणि गोलंदाजाची फळी जर पाहिली आपण कुठंच कमकुवत वाटत नाहीये जॉली स्पोर्ट कामतगड टीमची. ज्या प्रकारे ओम हा अजून एक चांगला युवा वेगवान गोलंदाज आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला आपण एकच असा बॉलर होऊन गेला. त्यांनी सांगितलंय की तुमच्या चेंडूला गती किती याला मी प्राधान्य देत नाही. तुमची लेंथ लाईन काय या गोष्टीला मी प्राधान्य देतोय. ग्लेन मॅग्रा इज अ ग्रेट बॉलर दुनियातला पाहतोय आपण. ओम सज्ज होताना समोर बॅटर पाहतोय खेळण्यासाठी जतीन. खलनायक ठरतोय की आपल्या टीमसाठी हे पाहायचे कारण की 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव घेतले तर त्याची भरपाई करेल काय. म्हणतात ना कुठलाही खेळाडू तुम्हाला प्रभूच्या खाईकडे नेण्याचं काम जो करतोय तो टीमचा खऱ्या अर्थानं खलनायक होते. इथून मात्र हिरो बनेल काय. ओहो आवाज ऐकलाय. चेंडूला मधोमध घेतलंय. वीर वीर कावलंय. स्क्वेअर क्या होतो षटकार. तर खऱ्या अर्थानं जीवनामध्ये असंच म्हणतात हिरोमधून जो हिरो बनतोय ना तो ग्रेट असतोय. ग्रेट आणि काय आतापर्यंत 4 निर्धाव. त्यानंतर एक थोडंसं लोअर फुलटॉस चेंडू भेटलं उजय एष्टीवर. अनुमान घेतला. बॅट फिरवली. मधोमध चेंडू आला. संपर्क खूप चांगला
आणि पाडावलंय स्कोरलेकडे 6 धावेसाठी षटकार. 11-27 समीकरण. सामना या षटकाने रंगात रंगात घेऊन आलाय तो म्हणजे जतीन नावाचा बॅटरनी. अजून एक धमाका करायचा होता. काय घडलंय? अगदी चेंडू कुठं ब्रज झाले पाहावं लागेल. ऑनसाईडकडे चेंडू अतिशय वेगात, एक धाव पूर्ण. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. 22 इशारे होते पण त्याच्या माध्यमातून पाहतोय अतिरिक्त धावा येणं गरजेचं आहे पोगाव टीमसाठी. या एका रनने टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 19. 10 चेंडू 26 धावा 10 चेंडू असं समीकरण. प्रत्येक चेंडू माग आता मात्र समीकरण बदलत राहणार आहे. सामना निश्चित कोणी जिंको, पण सामना जर रंगतदार चाललाय तर क्रिकेट रसिकाची मनं जिंकणार तो सामना असतोय. रसिकाला काय हवंय? तुम्ही मोठी धावसंख्या उभं राहू नका, लो स्कोरिंगवर सुद्धा सामना रंगतदार बनवा. दोन्ही टीमसाठी टाळ्या येतात. गोलंदाज ओम याच पाहता मनगटी फटका टर्न केलाय चेंडूला. स्कोरलेक आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये दुरून क्षेत्र शिकतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, धोका निर्माण झालाय. पण इथं मात्र आता आमचे स्कोरलेक पंच सांगतायत की सामना खूप निर्णायक वळणावर आहे म्हणून मी रिस्क घेऊ शकत नाहीये. मी हा निर्णय हायकोर्टात पोहोचवण्याचं काम करतोय आणि तिसरे आमचे सरन्यायाधीश येतील निर्णय देतील. दोन्ही टीमची पाठीराखी म्हणत असेल की काय होईल या चेंडूवर, पण हे आमचे जे तिसरे पंच आहेत तेच आम्हाला निर्णय देतील. समीकरण थोडंसं कठीण आहे पण क्रिकेटमध्ये काही कठीण नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेट जर म्हटलं भिवंडीचं एवढ्या उच्च कोटीवर काय आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. सामना खूप चांगल्या वळणावर आहे म्हणून आमचे पंच सुद्धा डबल रिप्ले पाहून तो निर्णय देईल. हृदयाचे ठोके वाढवणार सामना निश्चित पाहायला मिळेल. आणि आता मात्र जॉली स्पोर्ट कामतगडच्या खेळाडूमध्ये एक उत्साह लागले असेल की हा आऊट आहे की नॉट आऊट आहे. प्रति सरासरी जे पहिले आपण मोठी सरासरी आहे 15.60ची. उमेश केणे सर खूप बारकाईनं त्या व्हिडिओचं विवरण करताना पाहतोय आपण. आमच्या पंचांनी या सॉफ्ट सिग्नल काय हे सांगायचं आहे. तुमचा निर्णय पहिले जो काय सॉफ्ट सिग्नल. यस तिसरे पंच सांगतायत नॉट आऊट. जीवात जीव आला असेल पोगाव टीमच्या पाठीराख्याचं ज्या प्रकारे नॉट आऊट असा शब्द निघाला. ओ यावेळेस पात्र प्रश्न विचारला गेला. ऍक्च्युली चेंडू इथं मात्र पाहतोय की आपण फाईनलकडे गेला होता. हा बॅटला मला वाटतं की स्पर्श झाला होता. एक सिंगल येते काय कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर मात्र ओम पाटीलचं कौतुक करेन मी. युवा बॉलर आहे, चांगल्या बॅटरीला बांधून ठेवलंय. सामना आता मात्र थोडंसं कठीण बनलाय. येणारे 8 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता आहे. 23 धावा 8 चेंडू 8-23 असं समीकरण. पोगाव की मात्र कामतगर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल हे बाकीत करणं कठीण आहे कारण की दोन्ही खूप मोठे नाव आहेत. कामतगर विपक्ष पोगाव. जबाबदारी मोठी. जतीनवर 6 चेंडूमध्ये 6 आतापर्यंत पाहतोय त्यातून 5 निर्धाव चेंडू त्यांनी घेतलेले आहेत. अजून एक फटका पण क्षेत्ररक्षक आहे. कमाल कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले त्या प्रकारे गोलंदाजी. आता मात्र निश्चित येणारे इथून चेंडू शिल्लक आहे ते तब्बल 7 फक्त 7 आणि धावा हवाय ते 22. 7-22 समीकरण. या चेंडूवर मोठा फटका मारणं गरजेचं आहे पोगाव टीमसाठी कारण की नंतर 20च्या वरती जर धावा असलं तर अशक्य आव्हान असतोय. पण बॅटर इथं मात्र सज्ज होताना पाहतो स्ट्राईकला विश्वास. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 5 हवाई फटके त्याच्या बॅटमधून पाहिले होते. हा एक चांगला चेंडू असेल या षटकातला. तय करेल की टीम चा विजय कुठल्या टीमकडे झुकला जाईल. ओम पाटील ग्रेट बॉल. याच पात्रा फटका ऑन द राईटचा. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर आला हा चौकार. सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार अवस्थेत आला असं
आपण संपर्क साधायचा आहे, कुठला खेळाडू जरी आला असेल. एक गाडीची चावी सावरलेली आहे, ॲक्टिवा गाडीची चावी आहे, पण जी कोणाची असेल ती आपण घेऊन जायची आहे. 6 चेंडू 18 असं समीकरण आहे. पाहतोय आपण कमाल आणि धमाल. वा भाई वा, सामना कसा असावा तर असा असावा. यजमान विपक्ष पाहून असा सामना रंगतोय आपण. स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक 2025 मध्ये एक आयोजक संघ पाहतोय आपण सध्या बॅकफुटला जाताना. तुषार खूप मोठे एक नाव आहे पोगाव टीम मध्ये, काहीतरी कानमंत्र देण्यासाठी पाण्याची बॉटल हातात घेऊन आला असेल. आणि अशा मोमेंटमध्ये आपण निश्चित काही बोलू शकत नाहीये, कारण की सामना खूप चांगल्या मोमेंटला आहे. कुठलेच संघ पराभव स्वीकारण्याच्या तयारीत नाहीये. पण एक जमेची बाजू जर पाहिली आपण विशाल सर, मी तर म्हणेन की 40 फूट कामतगर संघाचं पारडं थोडं जड आहे. ज्या प्रकारे 45 धावा रोखताना मात्र नाकी जीव उती आणलंय पोगाव टीमचं. इथं ज्या प्रकारे अटॅक पाहिला आपण, काय षटक हाताळलंय इथं मात्र ओम पाटील यांनी. अंतिम षटक टाकण्यासाठी आदित्य माळी येतोय. कमाल आणि धमाल करावी लागेल. विश्वास अजून खेळपट्टीवर आहे, विसरून चालता येणार नाही. जतीन सुद्धा आता मात्र चांगले आक्रमण करतोय. पहिल्या 4 चेंडूवर निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर डबल आणि सिंगल. एकूण जर विचार केला तर आतापर्यंत सर्वात जास्त चेंडूला समोर गेलाय तो जतीन. वर भरोसा दाखवला होता क्रमांक 3 वर. खूप काही पर्याय होते. स्वतः तुषार हा थांबलाय आणि जतीनला पाचारण केलं, प्रमोशन केलं, पण त्यावर सध्या तरी मी तर म्हणेन खरा उतरला नाहीये. पोगाव टीमचा क्रमांक 3चा बॅटर जतीन. आदित्य माळी अंतिम षटकाची मोठी जबाबदारी. फुल पैसा वसूल सामना पाहतोय आपण. 6 चेंडू 18, पहिले 2 निर्णायक चेंडू असेल या सामन्यातले. चित्र स्पष्ट दाखवणार की कुठल्या टीमकडे हा सामना झुकला जाईल. ते 2 चेंडू पहिले कसे हाताळतोय. इथं मात्र गोलंदाज आदित्य माळी, समोर खेळण्यासाठी बॅटर जतीन. 7 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय. राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा चेंडू पाहतोय आपण. हा चेंडू मात्र अतिशय चांगला A1 क्वालिटीचा चेंडू हाताळलाय आदित्य माळी या गोलंदाजांनी. आता मात्र दबाव आणखी वाढलाय जतीनवर. 8 मध्ये 7 या धावसंख्येवर जतीन खेळतोय. आता मात्र 5-18चा समीकरण. 3 मोठे फटके लांब 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 मारावे लागेल. खेळाडू कक्षामध्ये पाहिलं तर चिंतेचं वातावरण साफ दिसतोय. व्यासपीठावर पाहतोय आपण प्रत्येक आमच्या पाहुण्यांचं चेहऱ्यावर चिंतेचं वातावरण, कारण की आयोजक संघ सध्या बॅटिंग करताना. परत एकदा धीम्या गतीचा चेंडू आहे. डोळे बंद करून हा फटका. आणि आता मात्र निश्चित पिंजऱ्यामध्ये जसं शेर इकडून तिकडून फिरतोय त्या प्रकारे पाहतोय आपण खेळाडू कक्षामध्ये पोगाव टीमचे बॅटर फिरताना. पण म्हणतात जो जास्त चांगला खेळ दाखवेल त्या टीमचा विजय मिळेल, त्या टीमचा विजय मिळेल. इथं मात्र 24 मध्ये 25 रोखताना काय कमालीची बॉलिंग अटॅक पाहिलं. 4-18 जतीन हा बॅटर समोर आहे. गोलंदाज आदित्य माळी. या स्वतः फुल टोल वसूल करतात आणि लोअर फुल टॉस होता. फक्त एक 3-17चं समीकरण. आणि आता मात्र इथून षटकाराची हॅट्रिक करावी लागेल. लागोपाठ 3 चेंडूवर 3 मोठे फटके मारावे लागेल. आदित्य माळी सुपर. संगनायकांनी जबाबदारी दिली, दोन्ही हातांनी स्वीकारलंय, आदेश मांडलाय आमच्या टीमच्या नायकाचं. आणि त्याच प्रकारे मारा करतोय आदित्य. ग्रेट बॉलिंग सध्या तरी पाहतोय आपण. प्रत्येक बॉल मध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. लोअर फुल टॉस, धीम्या गतीचा चेंडू, याला म्हणतात एक महान गोलंदाज. यावेळेस पात्र काय घडले पाहायचे. चेंडू मात्र फाईनलीकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, वाईटचे इशारे होते. इथं मात्र धाव पूर्ण केली नाही, फक्त वाईटच्या अतिरिक्त एक 3-16. विश्वास स्ट्राईकवर स्वतः थांबते. काय तो विश्वास पूर्ण करेल. 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके येणं गरजेचे. या चेंडूवर तरी मी तर म्हणेन की विशाल सर मोठा फटका येणं गरजेचं आहे. हा चेंडू विकेट निर्धाव किंवा डबल गेली तर सामना मात्र जय हनुमान पोगाव टीमच्या बाजूच्या विरुद्ध दिशेने निघून जाईल. खूप चांगला सामना. येणारे महत्त्वपूर्ण 3 चेंडू आणि 16 धावीची आवश्यकता जय हनुमान पोगाव टीमला. विश्वास नावाचा बॅटर खेळपट्टीवर आहे. 3 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवर. आदित्य माळी चांगला मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल अपार शक्ती शॉट मध्ये भिरकावलंय मिड विकेटच्या वरतून ठोकलाय हा दणदणी षटकार. चेंडू सामना जिंकण्यासाठी 10 धावीची आवश्यकता आहे.
पूर्ण टीमचं आगमन झालेलं आहे आणि टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण हा सामना संपण्या पहिले टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. कमाल आणि धमाल, हम नहीं हार मानेंगे. आणि आयुष्यामध्ये एकच लक्ष असू द्या तुमच्या डोळ्यासमोर, जब तक है जान तब तक लढते रहेंगे हमारे लिए हम खुद. हे दाखवताना विश्वास 2-10चं समीकरण 10 का दम दाखवावं लागेल. इथं मात्र विश्वास या बॅटरला खूप मोठी चर्चा. वेळ सुद्धा आपण कमी घ्यायचे. जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा संगणक सामना फुल पैसा वसूल. प्रत्येक चेंडूवर जर विचार केला आपण सामना रंगात 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 आणि या षटकाराने रोमांचक स्थितीमध्ये सामना येऊन ठेपले. 2 चेंडू 10 असं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल. सिलीप पोगावचा विश्वास दाखवेल काय आपल्या गावासाठी आपल्या स्वतःसाठी एक मोठं नाव करेल काय. सिलीप पोंडला एक शतशक दबाव टाकण्यासाठी गोलंदाज आदित्य माळी सज्ज होताना VIP डाईट अँड या टोकाकडनं. चला आपण वेळ जास्त घेत आहेत. दोन चेंडू 10 असं समीकरण. चला आपण वेळ जास्त खर्च करू नका. विश्वास एक हिम्मत लावून बॅटिंग करताना आणि यावेळेस पात्र पाहतोय की ओ माय गॉड. आणि फलंदाज काय चांगला चेंडू उतरवला होता. खूप मोठी अपील ती उचलून धरली आणि मैदान सोडावं लागेल. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. यस, आता मात्र निश्चितीतून एक चेंडूने सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. जर त्याला महत्व नाहीये पण जोजिता वही सिकंदर काय कमालीचं प्रदर्शन पाहिलं आपण जॉली स्पोर्ट कामतगड टीमसाठी. जोरदार टाळ्या हवायला पाहिजे ज्या प्रकारे या टीमने या मैदानावर या सामन्यामध्ये आपलं प्रदर्शन दाखवलंय. प्रत्येक बॉलरचे योगदान खूप चांगलं आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला आपण तर 10-6 धावा, त्यानंतर आलेख बराबरीत आणि त्यानंतर पाहतोय आपण वरती आलेख जातोय. त्यानंतर मात्र या षटकामध्ये अतिशय चांगलं षटक हाताळताना. जर तर महत्व नाहीये इथून मात्र एखादा बीमर त्यावर मोठा फटका आणि त्यानंतर फ्री हिट. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. चेंडू सोडून दिलाय वाईट आणि इथून मात्र थोडस दबाव घेतला आदित्य माळी यांनी आणि हा चेंडू अतिरिक्त फेकला. 1 चेंडू 9. एक चेंडू 9. सामना आता मात्र निश्चित जॉली स्पोर्ट कामतगड टीमकडे. यश पात्र हा चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह खाली क्षेत्रामध्ये शेवटच्या चेंडूवर इतर मात्र चौकार आलाय आणि निसटता पराभव स्वीकारलाय तो म्हणजे जनुमान पोगाव टीमनी हाडलं. पण आयोजन नंबर 1 वर आहे. चांगली फाईट केली तर मॅन ऑफ मॅच ठरलाय. परत एकदा ठरलंय सामने प्रतीक ज्यांनी एक दमदार खेळी साकारली नाबाद 25 धावाची तो ठरलाय सामनावीर प्रतीक. पूर्ण टीमचा संगणक आपण जर गाडीवर असाल तर डायरेक्ट गाडी घेऊन यायचे टॉस साठी. करेली गावाचा मिस्टर मिनेश पाटील यांचा संघ पाहतोय आपण. जय बजरंग मिनेश स्पोर्ट कारिवली टीमचा संगणक आलेला आहे. मी विनंती करेन पूर्ण टीमचा संगणक. मला वाटतं की पूर्ण टीमचा कॅप्टन आलेला आहे का हे साथ दाखवायचंय. टीम आली का. कॅप्टन पाठवायचे फक्त कोणी पण या.
तर व्यासपीठावर आमचे जे मान्यवर आहेत आमचे गुरुनाथ दादा टॉससाठी येतील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत पूर्ण विपक्ष कारिवली, कारण की भरपूर वेळ खर्च केलेला आहे. गुरुनाथ गुरुनाथ माते साहेब आपण या. आता आमचे फोगावमध्ये गजा नाही तो मजा नाही. किरण दादा खूप चांगलं व्यक्तिमत्व, पण गुरुनाथ माते साहेब यांची शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. 5 षटकाचा सामना आहे. काटा आलाय आणि पाहुण्यांना विनंती असेल की व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. पुन्हा टीमने टॉस जिंकलेले, वेळ कमी आहे, फक्त आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. तर मित्रांनो, नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण, पुन्हा टीमच्या बाजून गेलाय आणि प्रथम या टीमने सांगितलंय की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, प्रत्येक सामन्यात सुरुवात होईल. तर धावतं समालोचन आपण थेट प्रेक्षेपट सामन्याचं ऐकूया. व्हॉइस ऑफ भिवंडीचं एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, चांगले समालोचक मनोज ठाकरे यांच्याकडे. खेळपट्टीवर एक जरी चेंडू टाकला तर 3 धावाची पेनल्टी लावण्यात येईल. एक चेंडू जरी टाकला निश्चित. हे बघा, तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नाहीये. प्लीज, आम्ही सांगत नाही, आम्हाला आयोजक सांगतायत. यस, चला पुन्हा संघ आपण वेळेचं बाण ठेवायचंय आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. तर आम्ही जातोय मॅडमचा पुरस्कार देऊया आपण. प्रतीक आपण यायचंय, आलेले आहेत. काय सुपर इनिंग खेळली किरण पाटील, म्हणजेच भिवंडीकरांचा गजा नाही तो मजा नाही, असे आमचे किरण पाटील साहेब यांची शुभ हस्ते आपण देऊया प्रत्येकाला हा मॅडमचा पुरस्कार. आणि पूर्ण संघ विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. एन्जॉय करत राहा पहिल्या इनिंगसाठी. व्हॉइस ऑफ भिवंडी आमची खास निकटवर्तीय मित्र आणि जे कमिंग सून आम्ही पाहतो त्या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा ज्यांचा राहील, खांद्याला खांदा लावून निमित्त सन्मान्य तेजस पाटील साहेब यांच्यासोबत राहणारे मनोज ठाकरे साहेब. ओव्हर टू द मायक्रोफोन. धन्यवाद पवार सर. तर चला, प्लीज विनंती असेल पूर्ण टीमला की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्लीज विनंती असेल, वेळ वाया न घालवता. कारण मित्र आपण पाहतोय आज पहिली सेमीफायनल खेळवण्यात येईल या स्पर्धेची. एक एक्स्ट्राचा सामना आहे, तर विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जबजरंग कारिवली आणि पूर्ण ही मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक करून जबजरंग कारिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल फलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. चला चला, फलंदाजी लगेच आपण पाठवून घ्या. पंचांनी विनंती आहे की आपण आपली जागा असती तर करून घ्यायची आहे. आणि चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. मित्र, कमिटी चांगली आहे, आपल्यासाठी थांबू शकते, परंतु वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. याच्यासाठी केला जातो हट्ट हा असं की आपण टाइम वाचवायचा आहे. चला पंच, आपण जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर पण येऊ द्या, उशीर होत आहे. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. याच्यानंतर भिनार आणि राणाल आपण तयार राहायचं आहे. राणाल टीम आपण उपस्थित राहायचं प्लीज विनंती असेल, कुठल्या प्रकारचा वेळ वाया न घालवता. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. चला बॅट्समन या,
कमिटी आमच्या मागे, आम्ही तुमच्या मागे. प्लीज तुम्ही खेळाच्या मागे लागा, जेणेकरून आपला तिघांचा समन्वय चांगला होईल आणि आजचा दिवस चांगल्या प्रकारे जाईल. दोन्ही टीमला विनंती आहे की आपले जे पहिले 3 षटक आहेत ते 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. ज्यावेळेस पहिला बॉल टाकला जाईल त्यावेळेस इकडनं टायमिंग सेट केलं जाईल, जेणेकरून संध्याकाळच्या सत्रामध्ये आपला जो सामना होईल तो 4 षटकांचा कशा प्रकारे होईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. तुम्हाला सर्वांसाठी राबवण्यात आलेलं आहे चषक मित्र पाहायला मिळतंय. तुमचं सहकार्य अधिक मोलाचं असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती आहे पूर्ण. चला क्षेत्ररक्षणाला लवकरच सुरुवात करूया, खेळालाही लवकर आपण सुरुवात करूया. 4 षटक हे 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करा मित्र हो, जेणेकरून आपण संध्याच्या सत्रामध्ये या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल खेळणार आहोत. ती 4 षटकांची कशी होईल याच्याकडे लक्ष देऊया. चॉईस बॉल आहे, त्याच्यावरती नाव सुद्धा टाकलेलं आहे. हा सामना आपण पाहतोय 5 षटकांचा राहील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात होते. गोलंदाज या ठिकाणी तयार, पंच आमचे तयार होत आहेत. अधिकृत इशारा केला जातोय. या ठिकाणावरून खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज होतोय टन आकाश. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय, आक्रमण केला जातोय, चेंडूला फेकून दिले जातं. अतिशय ताकदवार फटका, सिक्सर. प्रतीक ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचं एक साधन यूज केलं गेलं आहे, पॅटर्न यूज केलं गेलं आहे. पाहतोय आपण लॉंग ऑफच्या रिजन मध्ये जो अतिशय कठीण फटका असतो, परंतु त्याला सहज आणि सोप्या गतीने खेळून काढलेला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात प्रत्येक नावाचं वादळ आपल्याला भरपूर पाहायला मिळालंय. जॉली स्पोर्ट कामतगर मध्ये सुद्धा प्रत्येकचं वादळ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि या ठिकाणी पाहतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचा सूर लावला गेलाय. प्रत्येकीच्या माध्यमातून 6 धावांसाठी स्वतःच्या संघाचा श्री गणेश केला जातोय, अकाउंट ओपन केलं जातोय. मागच्या हंगामामध्ये सुद्धा जर त्यांची कामगिरी पाहायला मिळाली होती, किती छान पाहायला मिळाली होती. कारण आपण पाहतोय खासदार चषकामध्ये जी 4 व्हीलर होती त्याचा मानकरी ठरला होता प्रतीक. तो भाग वेगळा राहिला समजावा, परंतु बक्षीस पटकावलं होतं. तुमच्या खिशात किती पडतात याला महत्व नाही, परंतु तो पटकावता याला खूप महत्व आहे. पुन्हा एकदा आकाश टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळी अजून एक धमाका पाहायला मिळतोय. पाहूया हा चेंडू कुठे ट्रॅव्हल्स होतोय. 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर येतोय चौकार. आक्रमक रूप धारण करतोय, कारण आपण जर पाहिलं तर षटकारानंतर चौकार. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि पहिल्या चेंडूवरती जो आक्रमण चढवला होता, प्रति हल्ला चढवला होता, त्यानंतर गोलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पाडलं की मी चेंडू कुठे हाताळू. आणि त्यानंतर लगेच आपण पाहिलं तर चौकार येतोय. आता मात्र पाहूया गोलंदाजाच्या तलपायाला घाम फुटला जरूर असेल. यावेळेस लॉंगांच्या रिजनला चेंडू येतोय. 1 बॉल पुन्हा एकदा सीमा पार, चौकार. स्कोरिंग सामना मित्र पाहायला मिळाला होता. जहानमान पोगाव आयोजक टीम, त्यानंतर आपण पाहिलं जॉली स्पोर्ट कामतगर या संघाने सुद्धा 71 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. म्हणजे आजच्या दिवसात धावा बनतायत. ज्यावेळेस तुम्ही टार्गेट देताय त्यावेळेस पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. आता मात्र अजून एकदा गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा पुन्हा एकदा येतोय. बॅक टू बॅक
तिसरा चौकार. येस, आपण जर पाहिलं तर पोगाव संघाने पहिल्या सामन्यामध्ये 80 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि जो प्रथम फलंदाजी करतोय तोच संघ विजय होतोय. कारण मागील मॅचमध्ये 45 धावांचं टार्गेट होतं ते पूर्ण करता आलं नाही आहे आणि तेही पोगाव संघाला. म्हणजे जो प्रथम फलंदाजी करतोय तो आजच्या दिवसामध्ये विजय संपादन करतोय. पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम जरूर झालेला आहे. बॅटची कडा लागली होती, एक मोठा सिरा घेतला होता, परंतु इथं मात्र पाहतोय आपण एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या 19 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर आपण जर पाहिलं तर चौकारांची हॅट्रिक करेश म्हात्रे यांची पाहायला मिळाली होती आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं सुदर्शनची होती आणि आता पूर्ण करते प्रतीक. आता फटका अजून एक दमदार असरदार. यावेळेस आपण पाहतोय चेंडू सीमा पार जातोय, सिक्सर. एका बाजूला प्रतीकने तर धूमधडाका चालूच ठेवला. त्याच्या तालाला ताल देत असताना मोहित सुद्धा अग्रेसर फलंदाजी करतोय आणि स्ट्राईक वरती येतोय आणि बिग हिट षटकार खेचतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाया न घालवता. पंचांना विनंती, मैदानाच्या आतमध्ये आपणही लक्ष घालायचं आहे. वारंवार सूचना केली जाते, लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आहे, 10 वेळा एक शब्द बोलणं आम्हालाही योग्य वाटत नाही आहे. प्रत्येक चेंडू मागे सांगावं लागतंय. तर प्लीज असं काही न करता आपण खेळाच्या मागे लागा, जेणेकरून आपल्या सर्वांचा समन्वय चांगला साजेल आणि स्पर्धा एक चांगल्या पद्धतीने पार पडेल. या ठिकाणी पाहतोय आपण षटकार येतोय. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. 25 धावा दहा फलकावरती. या ओव्हरला पहिल्या बॉलमध्ये आला षटकार आणि शेवटच्या बॉलला सुद्धा आला षटकार. 25 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रणय नवीन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर फलंदाजीला साजेशी खेळपट्टी साथ देते, कारण आपण पाहतोय सूर्यनारायण खुलून आहे, लख प्रकाश आहे. त्या कारणास्तव चेंडू खेळपट्टीवरती उचली घेतोय आणि बरोबर बॅटवरती घेण्यासाठी मदतगार ठरतोय. यावेळेस अजून एक धमाका तडाका या ठिकाणी पाहतोय आपण. तोलून मापून मारलेला हा फटका आहे, चेंडू सीमा पार, षटकार. षटकार खेचला जातोय आणि सेम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जो आकाशला जो लगावला होता तोच फटका या ठिकाणी प्रणवला सुद्धा, म्हणजे आपण प्रणयला सुद्धा, कारण प्रणयच्या वरती जो प्रति हल्ला चढवलेला आहे, पाहूया तो कितपर कारगर ठरतोय आणि स्ट्रॉंग झोन मानला जातोय. लॉंग ऑफचे रिझन खास करून पाहतोय आपण प्रत्येकाचं. यावेळेस मात्र आता फटका फसलाय, आता जाल्यात बरोबर गवसलाय. यस, फलंदाज या ठिकाणी पाहत होतोय जेलच्या स्वरूपात. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आग ओकवत होता, गोलंदाजांना पलो की सलो करून ठेवत होता, अशा फलंदाजाला या ठिकाणी प्रणय यांनी मात्र डगआउटचा रस्ता दाखवलेला आहे. हे खऱ्या अर्थाने सिद्ध करायचं असतं, कारण आपण नेहमी म्हणतो की धक्क्याने माणूस सुधारतोय आणि एक षटकाराचा धक्का लगेच कमबॅक करून देतोय आणि फलंदाज प्रत्येक यास भाग पाडला जातोय तंबूच्या आसऱ्याला जाण्यासाठी. अक्षय येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संख्या दापलकावरती 31 लागली गेली आहे आणि या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. याच्यानंतर दोन टीम आपण तयार राहायचं आहे. पुढे चेंडू
यावेळेस मात्र पाहतोय आपण जसा चेंडू तसे नशियत अल्टी पलटीचा फटका या ठिकाणी खेळला जातोय. कसा काय पंच यस स्टमला पाय लागले आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय फटका चांगला खेळला होता परंतु दुर्दैवारीते जणू काय आत्महत्याच झाली. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसराला जातोय. नवीन फलंदाज जयेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण पाहिले तर धावफलक चांगलं सजत होतं आणि इथं मात्र आपण पाहतोय की बॅक टू बॅक दुसरा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजय रामदास स्पोर्ट पूर्ण टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फाईट करते. जे बजरंग कारिवली टीम समोर कमबॅक केले जाते प्रणय याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहूया टर्न घेतोय गोलंदाजी मार्क वरती. हॅट्रिक बॉल होता बट त्याच्यावरती लगावला जातोय बिग हिट षटकार. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत की जो कोणी ओपनिंगला येतोय तो षटकाराचीच भाषा बोलतोय. आज सकाळपासून तेच चित्र घवघवतोय या मैदानाच्या आतमध्ये. कारण बरेच प्लेयर आपण पाहतोय की षटकार आणि चौकाराने आपला अकाउंट ओपन केला जातोय. म्हणजे आपण पाहू शकता किती बहारलेलं क्रिकेट भिवंडीचं पाहायला मिळते. कामन संघ आपण आला असाल तर कमिटीशी संपर्क साधा. कामन संघ या आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कामन टीम आपण उपस्थित झाला असेल तर आपण या क्रिकेट मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला वेल वाया न घालवता लगेच खेळायला सुरुवात करूया आपण. दुसरं षटक चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 35 धावा खर्च झाल्या होत्या. 25 धावा खर्च झाल्या होत्या. एकंदरीत आपण पाहतोय धावसंख्या 37 लागली गेली आहे. म्हणजे आपण पाहू शकता की कुठेतरी मित्रमंडळीने कमबॅक केलं गेलं आहे. यावेळेस पाहतोय आपण समोर ठेवलं होता चेंडूला. आक्रमण जरूर पाहायला मिळालं होतं परंतु संपर्क काही झाला नाही आहे. निर्धावची सांगता झाली या ठिकाणी. प्रणय 2 षटकार जरूर लागलेत. 2 फलंदाजी बाद केल्या. त्याच्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व काही या ओव्हरमध्ये घडताना पाहायला मिळतंय. विकेटही पाहायला मिळतात, षटकारही पाहायला मिळतात, डॉट बॉलही पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न व्हेरिएशन परंतु उजवी एसटी सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलतायत. व्हाईट बॉलचा या ठिकाणी केला जातो इशारा. अनेक अवांतर धावाचा भरणा केला जातो आणि 1 फॉर द वॉर एक आपण पाहतोय की बाउन्सरचा इशारा केला जातोय. पुन्हा जर असा चेंडू जर हाताला गेला तर त्याला नो बॉल घोषित केला जाईल याच्यासाठी केला जातोय हा इशारा. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. बघूया काय घडतंय. इथे आपण पाहतोय उजवी एसटी सोडून जातोय. व्हाईट बॉल आता कुठेतरी लाईन लेथ बिघडत असताना पाहायला मिळते. षटकार लागूनही डॉट बॉल हाताला होता. त्याच्यानंतर मात्र व्हेरिएशन करण्याचा बदल करण्याचा प्रयत्न नियंत्रण काही पाहायला मिळालं नाही या प्रणय यांचा. आणि त्या कारणास्तव पाहतो आपण बॅक टू बॅक 2 स्क्वेअर मारा व्हाईटच्या स्वरूपात पाहायला मिळालेत. 39 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील चेंडू आता काय घडतं पाहूया. आता नो बॉलचा इशारा केला आहे. आता मात्र कुठेतरी खराब गोलंदाजीचं प्रदर्शन मित्र म्हणेन सूर गवसला होता परंतु या ठिकाणी तो सूर पुन्हा एकदा हरवला गेला आहे. असं म्हणतात ना की शरीर इथं आहे मन कुठेतरी आहे. तेव्हा असं चित्र नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 41. या वेळेस क्या बात आहे. प्रीहिटचा चेंडू आणि अप्रतिम फटका. या पूर्ण सामन्याच्या डोक्यावरून सीमा पार षटकार.
प्रणय कमबॅक करतोय, धावा थांबवतोय, परंतु अंतिम क्षणामध्ये खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 47. पहिल्या ओव्हरमध्ये 25 न यामध्ये 22. क्या बात आहे. मोहित मात्र आपण पाहिले तर षटकारांच्या हॅट्रिक वरती आहे. निलेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय षटकारांच्या आणि विकेटची हॅट्रिक कुठल्याही खेळाडूंनी जर केली तर निश्चितच आपण जर पाहिलं तर त्यांना 333 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळते. चला स्पीडअप करा मित्र हो, विनंती असेल. लवकरात लवकर आपण गेम संपूया. भरपूर वेळ वाया जातोय या सामन्यासाठी. एकतर नाणेफेक उशिरा झाली, त्यातल्या त्यात आपण जर अजून वेळ खर्च कराल तर ते कुठेतरी घातक ठरेल. कामन संघ उपस्थित झाला असेल तर आपण या क्रीडा मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धीरज येतोय, नवीन गोलंदाज. या वेळेस मात्र इथेही पाहतोय पण व्हाईट बॉलचा केला जातोय या ठिकाणी इशारा. दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित झाले असतील, अर्थात राणाल आणि कामन. तर दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना मित्र आपल्याला पाहायला मिळेल. कामन वर्सेस राणाल. इथं मात्र पाहू शकता आता लाईन सूर या ठिकाणी गवसलेला पाहायला मिळते. निर्धावची सांगता होते. धावसंख्या स्थिर 48. 48 धावा धावफलकावरती. धावा भरपूर लागल्या गेल्या आहेत आणि खास करून या ग्राउंडवरती आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये सुद्धा धावा भरपूर बनत आहेत. हाय स्कोरचा विचार केला तर आयोजक टीम अर्थात जय हनुमान पोगाव या संघाने आपण पाहिलं तर 80 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. या ठिकाणी उडवलाय. पाहूया काय घडतंय. चेंडू पाहता पाहता जातोय जातोय सीमा पार. बिगेट षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने 50+ धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 54. या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला येतोय. खाली रिझन आहे, एक धाव घेतली जाते परंतु एकच धावेवरती समाधान या ठिकाणी मानली जाते. आपण जर पाहिलं तर मोहित यांनी कारण मागील आपण पाहिले तर 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकण्याचा विक्रम केला गेला आहे. इथं मात्र आपण जर पाहूया ही विकेट षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का, कारण निलेश पाटील यांच्या माध्यमातून 333 रुपयाचं पारितोषिक कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. या अगोदर जर आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातून विश्वासाच्या माध्यमातून. या वेळेस क्या बात आहे. षटकाराच्या हॅट्रिकचा मानकरी ठरतोय आणि या ठिकाणी आपण पाहतो 333 रुपयाचे पारितोषिक आहे निलेश पाटील यांच्या माध्यमातून जे लावलेलं ते पटकावताना पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस पवित्रा चेन केला आणि या वेळेस पाहतोय रिव्हर्सचा फटका खेळला गेला आणि चेंडू जातो सीमा पार. पुन्हा एकदा चौकार. केली आपण जर पाहिलं तर 2 टीमने 80 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. एक भादवड बी आणि पोगाव. आणि या ठिकाणी पाहूया तो रेकॉर्ड तुटतो की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या वेळेस चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलेला आहे. अतिशय लेझी क्रिकेट या ठिकाणी. चेंडू मात्र थांबत नाही, जातो सीमा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. वेगवान धावसंख्येला वाढ मिळते. जणू काय वाऱ्याच्या वेगाने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 69 लागली गेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. क्या बात आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 80 धावांचं टार्गेट जे होतं ते या ठिकाणी मोडीत निघेल का
हेही पाहण्यासारखं राहील. कारण ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी होते त्या अनुषंगाने एक अनुमान एक्झिट लावू शकतोय की जो रेकॉर्ड बनला आहे तो निश्चित तुटण्याच्या कगारवर आणि मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून याच्यामध्ये मोहित मात्र चारो तरफ से फलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय. जयेशही त्याला चांगली साथ देतोय. जेव्हा मिळते वेळ तेव्हा मोठा फटका खेळला जातोय आणि त्या स्ट्राईक रोटेट करून मोहित यांना मात्र प्रवृत्त केला जातोय. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत जर विचार केला तर 26 धावा निघालेल्या आहेत. खास करून आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ केला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय 3 षटकार आणि 2 चौकार. चौकार आणि षटकाराची भाषा बोलतोय, आग ओकतोय मोहित मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाने चांगली सुरुवात करून दिली. तो आत्मविश्वास येणाऱ्या फलंदाजांमध्ये निश्चित भरून जाईल आणि आपण पाहतोय मोहित एक चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. नवीन गोलंदाज आकाश येतोय गोलंदाजी मार्कवरती. हा एक खेळाडू चांगला आहे. पाहूया कमबॅक करेल का, पाहण्यासारखं राहील. कारण आपण पाहतोय कधी कधी आपण जर पाहिलं तर आपल्या हातून काही चुका घडतात त्या सावरण्याचं, त्याला आपण पाहतोय पांघरून टाकण्याचं वेळ येते. तो अवसर या ठिकाणी आलेला आहे. कारण आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 25, इथं मात्र काय करतं पाहूया. चांगला गोलंदाज आहे परंतु चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यावेळेस पाहू शकता किती चांगला चेंडू हाताळला होता. क्या बात आहे. अतिशय वेगवान आणि आपण पाहतोय की कुठल्या स्पॉटवरती हा चेंडू पाहायला मिळाला आणि इथं मात्र आपण पाहिलं तर एक धाव घेतली जाते. एका धाव्याने 70 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं गेलं आहे. जयबजरंग कारिवली या संघाचा निश्चितच या भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप दबदबा आहे आणि तो का आहे त्याचं कारण आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढे चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. उंच उंच अधिक उंच, लांबी काय गाठत नाही आहे आणि आता मात्र जेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मोहित. धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. लेखपाच्या स्वरूपाने ही धाव या ठिकाणी जमा होते. भरपूर वर्ष आपण पाहतोय पप्या कारिक क्रिकेट खेळतोय आणि एक मोठं नाव आपण पाहतोय आणि त्यांची खेळण्याची आगली वेगळी पद्धत आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आणि ग्रीन कॅप आपण जर पाहिली तर तीही आपण कंपल्सरी वेगळ्या शैलीने पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्या पद्धतीची कॅप परिधान करतात त्या पद्धतीची नेहमीच पाहायला मिळते. पुढे चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. पुन्हा एकदा मिस टाइम झालेला आहे. फटका फसला गेला आहे परंतु दोघांमध्ये तालमेल नाहीये. तू घे मी घे, चेंडू मात्र धरतीला दान आणि जीवनदान या ठिकाणी मिळतोय. आपण पाहतोय जयश्यास एका धावेने धावसंख्या 72 या अंकावरती जाऊन पोहोचते. आकाश क्या बात आहे. कुठे आपला आत्मविश्वास डगमगू दिला नाही आहे. पहिल्या षटक पॉवर प्लेचं होतं, फटकेबाजी झाली परंतु या ठिकाणी आकाशाने कमबॅक केलं गेलं आहे. हे असतं मित्रांनो क्रिकेट. एखाद्या सामन्यामध्ये तुम्हाला कुठेतरी आनंद देऊन जातोय तर एखाद्या सामन्यामध्ये तुम्हाला जणू काय दुःखाचा डोंगर देऊन जातोय. पुढे चेंडू यावेळेस चांगला फटका खेळलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय आणि इथे मात्र एकच धाव सिंगलनेच खेळ पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला गेले तर धावसंख्या पाहतोय आपण 73 या अंकावरती. गुड ओव्हर आपण पाहतोय आतापर्यंत. चांगला चेंडूंचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्कवरती आणि आता मात्र फुल टॉस होता परंतु याच्यावरती मोठा फटका खेळता आला नाही आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. संघनायकांनी टाकलेला विश्वास, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 25 दिल्या होत्या तरी काय हरकत नाहीये तू करशील
आणि तूच करशील ही जिम्मेदारी खांद्यावरती दिली आणि तो आत्मविश्वास आला आणि आपण पाहतोय धावसंख्या 74. यस बिमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला आहे. तिसरे पंच आपण या आणि चेक करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. फेअर डिलिव्हरी आहे. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज, विनंती असेल. वारंवार सूचित करण्यात येते कारण आपल्याला आज अतिरिक्त सामना खेळवायचा आहे या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल. तर वेळ वाचवा प्लीज, विनंती असेल. सेव्हन्टी 74 धाबा फलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय चौथं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि अफलातून फलंदाजी प्रत्येक गोलंदाजाला मात्र या ठिकाणी चोप दिलेला पाहायला मिळतंय. परंतु आकाशाने या वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना फक्त 5 धावा खर्च केल्या. कुठेतरी कमबॅक झालं. अन्यथा पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 25, त्यानंतर 22, त्यानंतर 22 आणि इथं 5. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. चला दोन्ही टीम नेक्स्ट आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. कामन आणि राणाल दोन्ही टीमला विनंती आहे. अथर्व येतोय शेवटचा अंतिम स्लॉगवर हाताळण्यासाठी. या ठिकाणी पाहतोय आपण 74 धावा धाफलकावरती आहेत. या स्पर्धेचा हाय स्कोर इंडिव्हिज्युअल स्कोर जरचा विचार केला तर 80 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या ठिकाणी पाहूया ते रेकॉर्ड तुटतो की काय, त्या मार्गावरती पाहायला जरूर मिळालेले आहे. यावेळेस सोडवला मिस टाइम झालेला आहे. अथर्व स्वतः येतोय बट त्यांनी कॉलिंग दिली की तू घे आणि याच्यामध्ये आपण पाहतोय विकेटचं पतन होताना. जयेश बाद होते. 16 धावांचं योगदान दिलं. यश येते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम षटक आहे. पहिल्या चेंडूवरती एक काय चांगली कामगिरी करतोय युवा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अथर्व चांगली कामगिरी केली गेली आहे. संघनायकांनी जो विश्वास टाकलेला आहे, जी संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. मित्रांनो, जेव्हा जेव्हा संधी दिली जाते तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करायचं असतं. हार जीत खेळाचा पार्ट आहे, परंतु लढणं महत्वाचं असतं. भाऊया पुढील चेंडू. यावेळेस बड बॉल, क्या बात आहे. आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. क्या बात आहे. अथर्व निश्चितच चांगली गोलंदाजी आहे. आतापर्यंत एकही धाव खर्च केली गेली नाही. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 74, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये लागली गेली आहे. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा जमा करेल याच्याकडे निश्चित लक्ष राहील. -11 जबजरंग कारिवली एक प्रबल दावेदार आणि एक स्फोटक टीम आपल्याला पाहायला नेहमीच मिळते. महेश येतोय. अजून एक, क्या बात है, बल्ला तेरे हात में दो, काही टांग अडाय. अजून एक फलंदाज LBW च्या स्वरूपात होतोय बाद. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. राणाल टीम चला या.
प्रत्येक बॉल मागे आपल्याला आवाज दिला जातो. आम्हाला कळवा तरी आम्ही आहे इथं म्हणून उपस्थित. प्लीज विनंती असेल या टॉस साठी. अथर्व पुन्हा एकदा तयार होतोय. आतापर्यंत 3 गडी बाद केले. पहिला आपण पाहतोय कॅच, दुसरा रनआउट आणि या ठिकाणी LBW देवेश. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. यस, आपल्या मध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार होईल. एक चांगलं माइंड सेट करून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. कारण ज्या गोलंदाजांनी चुका केल्या त्या माझ्याकडून न व्हावा याच्यासाठी एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक पाऊल फुकून टाकत असताना या ठिकाणी आता मात्र उडवला जरूर आहे. काय घडतं पाहूया. अधिक उंच 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 लांब जाईल का? यस, जातो सीमा पार. येतोय षटकार. फलंदाज परंतु चेंडूला काही कलेक्ट करता आले नाही. किपरला नाही. इथं मात्र आपण पाहतोय की बाईच्या स्वरूपाने ही एक धाव जमा झाली आणि 81 धावांचं या ठिकाणी भलं मोठं आव्हान उभं करण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय -11 जय बजरंग कारिवली टीम. पुढील चेंडू यावेळेस वा उडाया. व्हॉट अ शॉट. चेंडू जातो सीमा पार. बिग हिट. एक मोठा फटका षटकार. सामन्याला सुरुवात होईल या दुपारच्या सत्रामध्ये. त्यावेळेस मायक्रोफोनवरती जॉईन होतील सुनील पवार सर.
अनेक अनेक धन्यवाद वाईस ऑफ भिवंडी आणि आमचे खास परममित्र एक चांगले मूर्तिकार मनोज ठाकरे मॅन फॉर गोरसई आणि गोरसई नामी कापी आहे. नाइन्टी फोर कॉमन टीम का आगमन हो चुका है और टॉस भी हो चुका है. इसके बाद का मुकाबला आदरणीय साईनाथ पाटील दादा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, जे आम्हाला ही ट्रॉफी स्पॉन्सरशिप केलेली आहे. असे आदरणीय साईनाथ पाटील साहेब, तुमचं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि जे हनुमान पोगाव टीमचे सर्व कधीच त्यांच्याकडून अडचणी निर्माण होत नाही असे आमचे प्रवीण पाटील साहेबांसुद्धा आगमन झालेले आहे. आणि या साहेबांना सुद्धा विनंती असेल की साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. कमालीचा बॅटिंग प्रदर्शन पाहिला, पण जय बजरंग मिनेश 11 कारिवली टीमचं आणि हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर जर पाहिला आपण स्पर्धेतला 2 संघाचा 79 धावांचा तो आव्हान मोडीत काढलंय. आणि हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर जर पाहिला आपण या स्पर्धेतला आता मात्र कारिवली टीमच्या नावावर कित्येक वर्षापासून पाहतोय की कारिवली टीमला पप्या खरीक निश्चित ग्रेट बॅटर आणि टीमला सोबत घेऊन चालणारा खेळाडू आहे. या टीमचे एक वैशिष्ट्य मग भिवंडी असो की आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर सुद्धा एक खूप मोठं प्रदर्शन होतं. काहीच 1 ते 2 दिवसापूर्वी मला आठवले पप्या खरीक यांनी आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर 42 धावाची अति विध्वंसक खेळी साकारली होती. आणि हा मॅटर मी सकाळमध्ये अडीचीत तो लेख वाचला होता. याच्यापेक्षा काय गोष्ट अप्रतिम. पप्या खरीकचा दिस इज सुनील पवार फेवरेट खिलाडी. नवी मुंबई विभागामध्ये 12 चेंडूमध्ये 42 धावाची काय एक मॅरेथॉन खेळी साकारली होती आणि चर्चेचा विषय बनला होता. अखंड महाराष्ट्रामध्ये तो लेख प्रदर्शित झाला होता. म्हणूनच हा खेळाडू कुठं पण टाका इज अ ग्रेट आहे. तर खूप मोठं आव्हान उभं केले पूर्ण टीम समोर आणि तो आव्हान कशा तऱ्हेनं स्वीकारतात सलामीचे बॅटर हे पाहणं गरजेचं राहील. कारण की असं नाही आहे की कारिवली टीमची बॅटिंग तर मजबूत आहे, पण या टीमची बॉलिंग साईड सुद्धा धारदार आहे. आकाश आणि प्रतीक ही जोडी खेळपट्टीवर आहे. 88 धावांचं खूप मोठं आव्हान 5 षटकामध्ये पार करायचं आहे. गोलंदाजी धुरा सांभाळतोय महेश पाटील. महेश म्हणजेच भोला, खऱ्या अर्थाने भिवंडीमध्ये भोला या नावानेच प्रचित असलेला हा खेळाडू पाहतोय आपण. स्ट्राईकला पाहतोय आपण आकाश पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. पहिल्या चेंडूवर स्लॉक केलंय, चांगला फटका म्हणता येईल. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन कडे चेंडू निघून जाईल, एका टप्प्याने सीमा पार. पहिल्या चेंडू आलाय हा दमदार चौकार. पण एका टप्प्याने चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडंसं मी तर म्हणेन की खऱ्या अर्थानं हा चेंडू अडवायला पाहिजे होतं, पूर्व अनुमान घेता नाही आणि खूप जास्त टप्पापर्यंत उसळी प्राप्त करतो चेंडू आणि क्षेत्रक्षेच्या डोक्यावरतून चेंडू फरार सीमा पार. भोला वापशी करण्यासाठी सज्ज होतोय की मात्र आकाश चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन चालू राखतोय. आकाशचा प्रत्येकदा आकाशी फटका झेल होण्यासारखी चिन्ह दिसत होती, पण झेल ड्रॉप. फक्त आणि फक्त चेंडूवर पाहतोय की आपण एक सिंगल आणि आता मात्र फणी मुवमेंट पाहतोय आपण. हे मोठी टीम आहे आणि असे मोठ्या टीम समोर प्रसंग क्वचित घडतात. जिथं 1 होती तिथं मात्र दुसरी धाव कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे शकते ती 6 बिनबाद. यास 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत पाहतोय आपण. धावसंख्या 7. पहिले पॉवर प्ले षटक क्षेत्रक्षेत्राची विरोधता पाहून घेऊया आपण. बॅटरसाठी कशा प्रकारे लावले गेले. बॅटर प्रत्येकसाठी पॉईंट लाईन क्षेत्रक्षक आणि कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर पप्या खारीक मिड ऑफला
लॉंग अँड बाउंड्री लाईन बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग. फोर्सिंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग परफेक्ट करता आले नाही. थोडासा चेंडू वळण घेतोय पण शतशक तैनात होता तिथे मात्र पाहतोय आपण मोहित जे कॅमेरामॅन निश्चित आपण यायचंय. बालचंद्र सातत्याने बिजी व्यक्तिमत्व. खेळण्यासाठी बॅटर आकाश वर एक मोठी जबाबदारी असेल. बोला यावेळेस पाहता क्लास फटकाय. फुल टॉस फुल टोल वसूल केलंय. डाऊन द ग्राउंड षटकार. बॅटर सक्सेस झालेला आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये क्वचित आडवे तिडवे फटके खूप जास्त पाहायला मिळतात पण क्लास क्वचित पाहायला मिळते. पण या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सरळ बॅटने बॅटिंग केलेली. हा काय क्लास होता. सुंदर फटका सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड. आणि टीमची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय धावसंख्या 14. टिट फॉर टॅट जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है पूर्ण टीम की तरफ से. गती परिवर्तन ओळखलंय परखलंय पप्प्या खालीकला बीट केलंय. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. अजून आला एक देखना हा चौकार. बोटावर मोजण्या इतकेच बॅटर आहेत. त्यामध्ये एबी डिलिव्हर्स तो नेचर खेळ होता. क्लास बॅटिंग सचिन तेंडुलकर राहुल द्रविड असे दिग्गज पाहतोय आपण. आणि टेनिस क्रिकेटचा उलट आहे. इथं आडवे तिडवे बॅटिंग करणं तो ग्रेट बॅटर समजतोय. कारण की 5-6 षटकाचे सामने असतात. धावाची आवश्यकता असते. अजून एक क्लास पाहायला मिळेल काय. पण पाहतोय की लाईन कुठे चेंडूची पंचाचा इशारा काही मला वाटतं हलकासा बॅटला स्पर्श झाला होता फाईन लेगकडे. पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. आणि पहिल्या षटकामध्ये जर विचारला आपण पुन्हा टीमचं कौतुक करायला लागेल. मोठं टार्गेट आहे त्या आव्हानाला न जुमता एक चांगली विध्वंसक सुरुवात पाहतोय. बिनबाद 19 जी सरासरी आहे ती सरासरी पार केलेली आहे. पण कधी कधी म्हणतात ना तुमची जर सुरुवात चांगली झाली त्यावर मात्र कळस चढवण्याचं काम त्याच बॅटरचं असतोय. पण इथून हा षटक P2चं पॉवर प्लेचं दुसरं षटक कोण घेऊन येईल. मोहित घरात अजून एक वेगवान गोलंदाज पाहतोय आपण. जे बजरंग मिनेश 11 कारिवली टीमचं जलवा पाहिला. पण बॅटिंग करताना काय धमाकेदार डाव साकारले. प्रतीक मोहित अक्षय मात्र निराश केलं होतं. त्यानंतर पप्प्या खरीक यांनी मात्र थोडंसं निराश केलं. त्यानंतर मात्र कुठल्या बॅटरनी चांगली बॅटिंग केली आहे. मोहित आणि प्रतीकच्या नावाची जोडीने पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप केली तब्बल 39 धावाची पार्टनरशिप केली होती. आणि त्याच पार्टनरशिपच्या बळावर तब्बल धावा चोपल्या होत्या तब्बल 87. याच पात्र कोटपॅच चेंडू होता पाहतोय आपण. अनिश्चित चेंडू उचली प्राप्त करतोय. चांगला चेंडू शॉर्ट पिच चेंडू मुळीच नव्हता हा पाहतोय आपण. पण ते सांगतायत की ज्या प्रकारे पंचाकडे काशेची किरण म्हणून बघताना की कशा प्रकारे चेंडू होता. मी तर म्हणे की ग्रेट डिलिव्हरी पाहतोय आपण. बॉलर मोहित वेगवान गोलंदाज आहे. आणि समोर बॅटर पाहतोय आपण प्रतीक आहे आकाश. चांगला चेंडू. विकेट किपरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. एवढं सोपं नसते. आणि कारिवली गावामध्ये हेच वैशिष्ट्य असते. मग विकेट किपर कुठलाही असो. आणि कधी कधी 3-4 वर्षापूर्वी चर्चा होती बेस्ट सुजित की पडलात. मी तर कधी पण हे सांगत बेस्ट सुजित इज अ ग्रेट. हँड हातात ग्लोज नव्हतं म्हणून बेनिफिट त्याच्याकडे वळतोय. आणि हेच आकर्षण असते. पडला दादा सुद्धा ग्रेट विकेट किपर बॅटर होते हे नाही म्हणत. पण त्याच्यापेक्षाही चांगली क्लीन विकेट किपिंग सुजित. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी कट फ्लॅश स्लिप मार्गे चेंडू थर्डमॅनकडे. पण अतिशय वेगात एक सिंगल रन सिस्टम आता कंप्लीट करताना बॅटर टीमची धावसंख्या पुढे सकते ती 20. काय चांगलं षटक हाताळतोय. P2चं षटक चांगलं हवायला पाहिजे होतं. मोहित दबाव बनवतोय. आणि जेव्हा दबाव बॅटर होतो तेव्हा मात्र विकेट पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आता तो भास झाला आपल्याला. विकेट इथे मात्र प्राप्त करेल की मात्र बॅटर प्रतीक प्रहार करेल.
सज्ज होताना गोलंदाज मोहित घरत, रत्तारके सौदागर. हो, चांगला चेंडू परत एकदा. काय घडलंय पाहिजे, अतिशय वेगात एक 34 धाव कंप्लीट करताना या बॉलला आली ती एक रन्स. टीमची धावसंख्या 21 विदाउट लॉस. दुसरं षटक प्रगतीपथावर. यानंतर अजून दोन दिग्गज. एक पाहतोय वसई विभागातला 94 कामण. या संघाची ताकद खूप मोठी आहे. तर दुसरीकडे राहणार संघ भिवंडी असो की भिवंडीच्या बाहेर आपल्या नावाचा डंका तो नेहमीच वाजवतोय. त्या टीम समोर एक कडवा आव्हान असेल, पण हा आव्हान कोण मोडून काढेल हे भाकीतकडून आता उचित ठरणार नाहीये. कारण की जशा तसं प्रत्युत्तर दिल्या जाते, पण या षटकामध्ये धीमी बॅटिंग पाहतोय आपण. सफळ झाला. काय घडले पाहिजे, परत क्षेत्ररक्षण चांगला आहे. अतिशय वेगात एक रन्स परत कंप्लीट होताना एक एक धावेने तुम्हाला काही साध्य होणार नाहीये. तुम्हाला जर आव्हान पार करायचं असेल, पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली होती त्या प्रकारे बॅटिंग करणं गरजेचं आहे. पण या षटकामध्ये थांबवलंय, रोखलंय, बॅटरला ते मात्र गोलंदाज मोहित घरत. या गोलंदाजांनी 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. कम खर्चीला और फुल चर्चीला विषय झालाय सध्या मोहितच्या माध्यमातून. खेळण्यासाठी प्रतीक फक्त 2 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 2 चेंडूचा सामना केलाय. चांगला चेंडू. प्रश्न विचारला, पण उजेष्टीच्या खूपच बाहेरची लाईन होती हे सांगितलं पंचांनी. अपील फेटाळून लावली. धाव नाहीये. अजून एका चांगल्या चेंडूची समाप्ती. काय चांगलं षटक. आणि विशाल सर म्हणतात, तुम्ही जेव्हा 5 षटकाचे सामने घेतात, एक षटक तुमच्या वाट्याला मिळतात, त्यातून फक्त तुम्ही विकेट प्राप्त करत नाही, पण धावा 3 देता. तर त्या विकेटच्या 3 बराबरी होते. 3 धावा. ग्रेट ग्रेट बॉलिंग, नो डाऊट. अतिशय प्रतिम षटक संपलं. आता मात्र असं वाटलं फ्रंटला जो संघ पूर्ण होता या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला येतोय. विकेटचं पतन नाहीये, पण विकेट हातात ठेवून काय फायदा होणार नाहीये. आक्रमण करणं गरजेचं आहे. अजून एक डेंजरस ऑलराऊंडर प्रतीक, ज्यांनी बॅटिंग सुद्धा अतिशय हाय क्वालिटीची केली होती. तब्बल 25 धावाची खेळी. आता मात्र संगनायकांनी चेंडू त्याच्या हातात सोपवलाय. मोहित आणि प्रतीक ही जोडी आहे या टीमची. छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे. कुठे जाऊ नका, येऊ गए. दुपारचं सत्र आहे आणि अशा घटना होऊ शकतात कधी कधी. खूप चांगला आवाज पोहोचवण्याचं काम करतात आमच्या डीजे मास्टर. याच पात्र स्लॉक स्वीप चा फटका. परफेक्ट टायमिंग नाहीये. फायलेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. एक एक धावेने तर मात्र निश्चित पूर्ण संघ वाटते की धावाचा पाठलाग करत नाहीये. पहिल्या षटकामध्ये काय फार केला होता पहिल्या पॉवर प्लेमध्ये. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस के डी के. कडक 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 आलाय हा दमदार तुफानी षटकार. कडक. जी चर्चा होती की 2 षटकामध्ये काय घडलं, पण आता प्रतीकने उत्तर दिले की मी अजून खेळपट्टीवर आहे. माझ्या स्लॉटमध्ये चेंडू जर आला तर त्या चेंडूला दुसऱ्या प्लॉटमध्ये पाठवणार. काय शक्ती अफाट होती. परत एकदा सरळ बॅटनी. सुंदर फटका. खूप लांब चेंडू गेला. टीमची धावसंख्या आता मात्र पाहते पुढे सरकते ती 29. 88 धावाचं आव्हान तगडं आव्हान आहे. आणि तो आव्हान जर पार करायचं असेल, असे फटके प्रतीकच्या बॅटमध्ये येणं गरजेचं आहे. आणि प्रतीककडे ती क्षमता आहे. त्याचा बॉडी जर पाहिली आपण, जाड दृढ शरीर आहे. आणि जर चेंडू बॅटच्या पटत आलं तर दुसऱ्या प्लॉटमध्ये. प्रतीक नाईक सज्ज होताना दूर जाऊन बॉलिंग करतोय. परत एकदा या चेंडूला मात्र निश्चित आपटी दिली होती. थोडीशी उचली प्राप्त करणारा चेंडू होता. फिंगरी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण बीट झालाय. परत विकेट किपरचं कौतुक करायला लागेल. जयेश मात्रे. काय कारिवली गावामध्ये विकेट किपरचा विकास जास्त आहे, पंचाचा विकास जास्त आहे, आणि क्रिकेटर तर खूप जास्त आहेत.
यास परत एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून ऑन द रेजचा फटका, एका बाउन्सनी चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार आलाय. आज पण उल्लेख करेन, कधी कधी एका गावात 2-2 संघ 3-3 संघ असतात, पण एका लाकडीच्या भाराला कोणी तोडू शकत नाहीये. एक एक लाकडीला कोणी तोडू शकते. मग एकजूटता ठेवणं गरजेचं आहे. आणि आज पात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपल्या गेलं फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. बाळा पहिल्या विकेटचं पतन. षटकातला पाहतोय की मला वाटते एक चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. पाहतोय आपण ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट मात्र प्रतीक प्राप्त करते. मजबूर केलंय फाईन लेग कडे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगलं झेल टिपल्या गेलं. शेवटचं चेंडू असेल या षटकातला पाहतोय. धावसंख्या 33, अजून इथून मात्र 55 धावेची आवश्यकता आहे. 55 येणारे 13 चेंडू 55 म्हणजेच युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडावं लागेल सांघिक टीमला, बरं एकट्या बॅटरला नाही, कारण की दोन्ही साईडने आता मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. जेमतेम आयुष्यामध्ये माणसानं प्रतिकार करण्याचं शिकायचं आहे. प्रतिकार करणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला. तुम्ही प्रतिकार करा, हार आला शेवटी, पण प्रयत्न केले हे आपल्याला सांगता येईल. इथून घरी गेल्यावर गावातले लोक पण सांगतील, बाबांनो तुम्ही खेळ केला, हारले तरी चालेल, पण खेळ असा केला की तुम्ही हारल्यानंतर बी आमची मनं जिंकली. या गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. गोलंदाज प्रतीक नाईक दूर जाताना परत एक दापटी दिली या चेंडूला. पाहतोय आपण हा चेंडू निश्चित स्कोरले का उमेश किनेसर खूप अनुभवी पंच आहेत आणि वाईट 1 फॉर 1चा इशारा दिला. हा बाउन्सर होता. पाहतोय आपण जवळपास हॅपटॅक चेंडू टाकला होता, आपटी दिली, अटोकीच्या बाहेरचा बाउन्सर वाईट घोषित केला. असा चेंडू जर डबल टाकला तर त्या चेंडूला मात्र पंच नो बॉल घोषित करू शकतात. हे नियम आहेत. धावसंख्या पुढे सकते ती 34. प्रतीक राईट अमोर द विकेट. हा चेंडू मात्र अतिशय वेगात पंच वळतील, नो डाऊट. असं वाटते की डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचाच्या मनात कुठली शंका निर्माण झाली नाही, वाईट घोषित केलंय चेंडूला. धावसंख्या आता मात्र 35. राणा संघाचं म्हटलं नो डाऊट चिराग माळी, एक खूप मोठं नाव. चिराग सारखा एक दर्जेदार खेळाडू आहे टीमकडे, त्याचं पण आपल्याला या सामन्यामध्ये पुढच्या सामन्यामध्ये प्रदर्शन पाहायला मिळेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते, थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण पहिल्या वेळेस पाहतो. जिथं एक तिथं मात्र दुहेरीमध्ये कंप्लीट केलं. या 2 रन्सनी षटकाची समाप्ती पाहतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 येणारे 12 चेंडू आणि 51. तगडं आव्हान जिवंत आहे अजून. पाहतोय आपण किमान इथून तुम्हाला 8 षटकार मारावे लागेल. 8 12 चेंडूमधून. आणि टेनिस क्रिकेटमध्ये म्हणतात की भिवंडीमध्ये ते अशक्य नाहीये कुठली गोष्ट. खूप चांगलं वातावरण पाहतोय आपण. क्रिकेटला पोषक अशा परिस्थितीमध्ये आपण खूप एन्जॉय करताना भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त ही पहिली टुर्नामेंट पाहतोय आपण. स्वर्गीय महेश बार्शी स्मृती चषक पोगाव 2025 हा कडक आयोजन पाहतोय आपण. दुसरा दिवस, दुसरा सत्र आणि दुसऱ्या सत्रातला हा सामना आपण पाहतोय. एक 2 चांगल्या टीम मध्ये. अजून हा जबरदस्त प्रहार केलाय, फोर्सिंग फटका, लॉंगॉनच्या वरतून आला हा षटकार. झका षटकार, काय क्लास फटका पाहिला आपण. सलामीचा बॅटर अजून खेळपट्टीवर आहे. सुरुवात अतिशय छान केली होती, पण नंतर मधात धीमी बॅटिंग आणि आता मात्र मूड बनवले षटकारांनी. आवश्यकता आहे प्रत्येक चेंडूला डील करावं लागेल षटकार किंवा चौकारामध्ये हा सामना जर जिंकायचा असेल.
बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न, डबल साऊंड, कुठलीही शंका नाहीये. पंच आकाशाकडे आणि स्वतः माघारी फिरताना डगआउट मध्ये बॅटर. आणि स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फक्त भीमरसाठी आपल्याला एक रिव्ह घेता येईल. पलटी फटका, चांगला फटका आहे, पण चांगलं क्षेत्ररक्षण. वय किती असू द्या हो, पण पप्प्या खारीकचं क्षेत्ररक्षण खूप हाय क्वालिटीचं असते. टॉसिंग या पाठी धावपलकावर 44-8 चेंडू 44. निम्मा पल्ला पार केलंय, त्यासाठी तब्बल चेंडू घेतली तर पाहतोय आपण जवळपास 22 चेंडू घेतलेले आहेत. आणि आता मात्र तेवढ्या धावा करण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते 8. चांगला फटका, क्लास फटका आहे. अंदरेस बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय, अतिशय वेगात, सीमा पार. अंतिम षटकामध्ये देताना पाहतोय आपण तो षटक खूप निर्णायक ठरला. दुसरं षटक तिथं सामना थोडस पूर्ण टीमच्या बाजूनं गेला नाही पाहतोय आपण. फक्त आणि फक्त मोहित गरजचा तो षटक पाहतोय, 3 धावा खर्च केल्या. काय कमालीचा षटक, कमालीचा षटक हाताळला होता. सुरेख बॉलिंग. विजय रामदास स्पोर्ट पूर्ण संघ पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय मोहित गरत. यावेळेस पात्र हा फटका, पंच डॅशिंग फटका पाहतोय आपण. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा चौकार. सहा 36. प्रतिस्पर्धी टीम मध्ये पप्प्या खारीक आहे, त्यांच्याकडून धडे घ्यावे लागेल, पण त्याच्याच संघासमोर तुम्हाला धडे देण्यासाठी तो सांगणार नाही. पप्प्या खारीकनी 6 मध्ये 6 मारून सामना जिंकलेले 2 वेळेस पाहतोय आपण. तशी बॅटिंग करणं गरजेचं आहे. ठाकरेचा पाडा या मैदानावर क्लास बॅटिंगचं प्रदर्शन. अतिशय क्लास कमिंग सोन पाहतोय आपण. मुरबाड तालुक्यातली नंबर 1 ची ट्रॉफी, आदर्श चषक 2025-26. भिवंडी ग्रामीण मधून जर कोणाला आपल्याला आदर्श चषक धानिवली खेळायचं असेल तर निसंकोचपणे सुनील पवार यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. कारण की पोगाव टीमला आमचे पॅकर आहेत आंबिवलीचे किरण पाटील. काल किरण दादांनी सांगितलं की संध्याकाळी सुद्धा पवार जिथं जिथं पोगाव असेल तिथं किरण पाटीलचा उल्लेख करत जा. यस, खूप अपाट प्रेम आहे किरण पाटील तर तुमच्यावर. सहा चेंडू 36 असं समीकरण पाहतोय आपण.
ओहो, काय शॉट खेळलाय, वा भाई वा. घुटना टेक, सिक्सर देख, हार नहीं मानेंगे. अक्षय पाटीलची बॅटिंग मी पहिल्या वेळेस बघितली होती कशलीच्या मैदानावर. युवा होता, तरुण होता, काय क्लास बॅटिंग केली होती. एक वर्ष त्या नावाचा दबदबा या टीम मध्ये होता. यस यस यस, कशेलीच्या मैदानावर ठाकूरबाद टीम सोबत काय झकास बॅटिंग केली होती. यावेळेस पात्र परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू मात्र अतिरिक्त घोषित करण्यात येईल वाईटच्या स्वरूपात. सामना अजून संपला नाहीये. बॅटर पाहतोय की आपण कोण आहे तिथं. प्रणय प्रणय आल्या पावली मात्र 2 चेंडूमध्ये धीमी त्यानंतर चांगला षटकार. अजून सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 म्हणजे 5 मारावे लागेल अजून. दिला अजून एक पण परफेक्ट टायमिंग नाहीये. टॉप एज बराच वेळ चेंडू हवेत होता आणि इथं मात्र पाहतोय की आपण फक्त एक सिंगल. आता मात्र निश्चित पूर्ण टीमचा पराभव अटेल आहे. जर त्याला क्रिकेटला महत्व नाहीये पण अजून सामना संपला नाही. एखादा बिमार पण तो जर तर झाला पण जे आपण परिस्थितीचा आढावा घेतोय त्यावर आपण उल्लेख करतोय. फक्त परिस्थिती खूप मजबूत आहे. पकड निर्माण केली कारेली टीमने. 4-28 असं समीकरण. स्ट्राईकला बॅटर आता मात्र पाहतोय आपण धीरज. अक्षय पाटील सज्ज होताना. यावेळेस पात्र क्लास आहे, अप्रतिम आहे, उच्च कोटीचा आला हा दमदार षटकार. आपण उल्लेख करतो या विकेटवर सरळ बॅटने सुद्धा जास्त षटकार आलेले. काय क्लास होता आणि रिप्लेमध्ये जेवढ्या वेळेस पावना हा फटका तेवढा असं वाटते की अजून पाहत राव अजून पाहत राव. काय शॉट होता धीरजच्या बॅटमधून. 3-22 समीकरण आता मात्र पाहतोय आपण. 3 चेंडू 22. चांगली टफ फाईट करताना असं वाटलं होतं की एकतरी सामना पाहायला मिळेल काय पण असं झालं नाहीये. धीरज चांगली बॅटिंग करतो. 4 चेंडूवर 16. अक्षय 3 चेंडूवर 14 धावा खर्च करतोय. त्यांच्यावर दबाव टाकल्या गेलं. एखादा नो बॉल जर तर अजून काही संपला नाहीये. काही पण घडू शकते क्रिकेटमध्ये. मी स्वतः एका चेंडूवर 11 धावा बनताना वडपीच्या मैदानावर पाहिलेलं होतं. अंतिम मेगा फिनाले दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष चौदरपडाचा सामना होता. एका चेंडूवर 11 असताना मात्र एक भीमट टाकला. चेंडू सीमापार गेला. त्यानंतर मात्र षटकार ठोकला. चेंडूच्या आकाराच्या बाबतीत चर्चा खूप मोठी होती. बॅट्समन फलंदाजाला खात्री पटली की चेंडू चांगला आहे, आकार बदलला नाही आहे. आणि आता मात्र 3-22. धीरज स्ट्राईकला आहे. अक्षय पाटील थोडंसं महागडा ठरताना अंतिम षटकामध्ये पण अजून खेळ संपला नाहीये. परत एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्कोरलेकडे चेंडू बराच वेळ हवेत होता. फक्त एक सिंगल. आता मात्र 2 चेंडू आणि तब्बल 21 विजयाकडे वाटचाल करताना जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघ आपण पाहतोय. यानंतर 94 कामन विपक्ष राणाल. हे बघा आता हा कुठला चेंडू होता हे पाहायचं पण निश्चित विकेट आहे का या चेंडूवर. नॉट आउट. यस बॅटर नॉट आउट आहे पाहतोय आपण. यावेळेस पात्र पाहतोय की आपण निश्चित ड्राईव्ह केलं आणि असे मोमेंट आमच्या पंचाला सुद्धा सांगणं गरजेचं आहे. कारण की थेट प्रेक्षेपण नाही. आता तो क्रिकेट राहिला नाहीये विदाऊट लाईव्हचं. विदाऊट लाईव्हमध्ये तुम्ही म्हणू शकता की थांब बाबा विकेट गेली तर चालेल पण हे थेट प्रेक्षेपण पाहतोय आपण.
सामनावीर निश्चित दोन्ही खेळाडू खूप उत्कृष्ट कामगिरी केली. दोन्ही दावेदार होते, पण विकेटच्या बाबतीत जर पाहिलं मोहित यांचं तो षटक आणि एक विकेट. पूर्ण टीमचा संगणक आपण आयोजक कमिटी संपर्क साधूनच मैदान सोडायचं आहे असे आम्हाला आयोजक कमिटीचे मेंबर ही सूचना आमच्या पर्यंत पोहोचवत आहेत. तीच सूचना आम्ही तुमच्यापर्यंत. हे बघा, हे खेळपीठ आहे. कारिवली संघ आणि पूर्ण संघ शुभेच्छा देताना एकमेकाला, आणि हेच आयुष्यामध्ये करायचं शेट. कामंड आणि रानाळ टीमचे संगणक आपण हा सामना सुरू होण्यापूर्वी सुद्धा आयोजक कमिटीच्या मेंबरला भेटणं गरजेचं आहे. 94 टीम के कैप्टन आपको आयोजक कमेटी से संपर्क करने का है.